निर्गुण आणि सगुण मध्ये असं लईच हे होतात काय? वाद, की सगुण भक्ती सिद्धीला जाते की निर्गुण? सगुण भक्ती सिद्धीला जाते, निर्गुण दोन्ही सिद्धीला जातात. असं आहे का? हो, कारण पण आपला जो संप्रदाय आहे ना, हा निर्गुण तत्वाला मानणार आहेत आपण हा आणि सगुण तत्वाला पण मानणार आहे. पण हा. सगुण निर्गुणापर्यंत जाण्याची सगुणच एक पायरी आहे. बरोबर निर्गुणी पावले सगुणी भजता, नाथ महाराज सांगितलं. बरोबर बरोबर. विकल्प जडिता जीवा जडी. हा. विकल्प नाही, विकल्प धरिता, विकल्प धरायचं नाही याच्यामध्ये. सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकच आहे. बघ, तुझं सगुण म्हणू की निर्गुण नाही, हा सगुण निर्गुण आहे का एकू गोविंद गोविंद रे. दोन्ही एकच आहे. फक्त आहे ना, निर्गुणाच्या डायरेक्ट जर आपण निर्गुणाच्या नादी लागलो, हा कारण निर्गुणाचे जे भक्त आहे त्यांना फक्त ब्रह्मसुख भेटू शकतं, हा त्यांना भक्ती सुख नाही भेटू शकत. वा बरोबर. भक्ती सुखात आणि ब्रह्मसुखात लय मोठा फरक आहे. खरंय. ते ब्रह्मसुख म्हणजे साखर आहे हा हा आणि साखरेला साखरेची चव नसते चाखता येत. बरोबर. साखरेची चव चाखण्याकरता तुम्हाला मुंगी व्हावं लागेल किंवा साखरेच्या भिन्न व्हावं लागेल काहीतरी. वा. तसं सगुणाची उपासना जर नाही केली हा तर मग तुम्हाला तो आनंद नाही भेटू शकत. नाही, निरंकारी. हा हा ते म्हणजे असं हे मूर्ती पूजन की अशी वर्त अशी काहीच मानत नाही ते. आता ते आपले आपले संप्रदाय आहेत. काय आहे माहितीये का, प्रत्येक संप्रदाय आहे ना, हा शेवट एकाच जागेवर जातो. हा ते तर आहे. ते जरी ते सगुणाला मानित नसले हा तरी शेवट मुख्य उद्देश निर्गुणाचे ना. हा 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 पण तो कठीण मार्ग आहे. बरोबर. तो कठीण मार्ग आहे. मग उदाहरण म्हणतात की असं आपण जर एका ठिकाणी बसलो भाकर करत पाणी पाणी करत, तर तो भाकर किंवा पाणी एकदम आपल्याकडे येणार नाही ना म्हणे. तर आपल्याला तिथं जावं लागेल. तर आपण किती भगवंताचं नाव घेतलं तर तो भगवंत येऊ शकत नाही. तर आपल्याला त्याची ओळख करावं लागेल, तो कसा आहे काय आहे. तर इथं ओळख केली जाते बाबा भगवंताची ओळख केली जाते. कशी ओळख केली जाते त्याची? तो भगवंत कसा आहे, तो निरंकारी आहे बा. तो कसा आहे ते आणखीन वेदच सांगू शकले नाही. असा कोणता संप्रदाय की देव कसा आहे सांगणार आहे? श्रुती म्हणते नीती तिलाच आणखीन माहित नाही. श्रुती सांगते मलाच माहित नाही कसा आहे म्हणून. खरंय. देव कसा आहे आणखीन कोणाला कळणार नाही. तर सांगणार असा कोणता संप्रदाय, कोणत्या ग्रंथाला आधारभूत धरून तो सांगतोय की देव असा आहे? हा ते पण आहे. इतकं पुढे जाऊन सांगितलंय ग्रंथाने की तो सच्चिदानंद स्वरूप सुद्धा नाही. म्हणजे हे सुद्धा सच्चिदानंद स्वरूप, हे सुद्धा त्याचं वास्तविक स्वरूप नाही. बरोबर. किंवा असत नाही म्हणून त्याला सत म्हणलंय. तो अंधकार स्वरूप नाही म्हणून त्याला चित म्हणलंय. बरोबर. आणि तो काय त्याला दुःख रूप नाही म्हणून किंवा आनंद रूप म्हणलंय. म्हणजे वास्तविक सच्चिदानंद स्वरूप सुद्धा त्याचं स्वरूप नाही, त्याला रूपच नाही. तसंच स्वरूप नाही, काही नाही त्याला. मग असं कसं काय सांगू शकते देवाची ओळख? मग तुम्ही ओळख जर सांगायची जर म्हणली ना, त्याला तुम्हाला सगुणाची ओळख सांगू शकते. सगुणच तुम्हाला उपासना करावंच लागणार. मग सगुणाची सांगू शकतो आपण, त्याला 4 हात आहेत बुवा. निर्गुणचं काही सांगू शकत नाही ना. निर्गुणचं काही कसं काय सांगणार? त्याला सांगायला नाहीच ना काही. बरोबर. रंग नाही, रूप नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तो चिरगुण आहे. किंवा नाही रूप वर्ण गुणजित, ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुणजित. कसं काय सांगू शकणार त्याच्याविषयी? बरोबर. सांगताच येत नाही. आता तुका म्हणे कशी आंधळी जण गेले विसरून खऱ्या देवा. की खरा देव कोणता आहे? तर खरा देव हा विटेवरती कमरेवरती हात देऊन तो नाही. खरा देव हा निर्गुण निराकार आहे. तो कुठं प्रत्येक ठिकाणी आहे. विठ्ठल जळस्थळी भरला, असं अशा प्रकारचे उदाहरण देऊ. हा बरोबर आहे ना. खरा देव त्यांचं ते बी बरोबर आहे. त्याच्यात आणखीन एक असा युक्तिवाद मांडता येईल की बुवा खऱ्या देवा विसरून गेले म्हणजे लोक कुठं मसोबान, कुठं आसरान, कुठं काय अशी दुसरी जी केलेले काही देवात प्रकारे झालेले देव, केलेले देव,
आता काही असे शेंदूर लावून केलेले देव सेंद्रिय. किंवा हे असे 900 सायासाने होणारे सेंद्रिय दैवते, कोणी ती पूजी भूती खेते, हे असे जे देव आहेत बरोबर. ह्या देवाच्या नादी लागून खऱ्या देवाला विसरले. कबूल, कारण तो हा देवाचाही देव. बरोबर. पांडुरंगाचा जर विचार केला तर इंद्रचंद्र हे सगळे त्यालाच पूजित ना. हो, सगळ्याचा राजा देव आहे ना. मग खरा देव म्हणजे खरा म्हणजे कसा माहितीये का? खरा म्हणजे आनंद स्वरूप. बरोबर. खरं या शब्दाचा अर्थ काय आहे? आनंद. खरं या शब्दाचा अर्थ आहे आनंद स्वरूप, सुख देणारा. दुसरे देव तुम्हाला सुख देतात, पण ते विषयाचं सुख देऊ शकते, ते ब्रह्माचं सुख नाही देऊ शकत ना. तुकाराम महाराजचं एक पण अभंग आनंद अद्वय नित्य निरामय. जे कान्याचे देय योगी याची ते समचरण साजिरी विटेवरी, ते समचरण साजिरी विटेवरी. एक तर खरं या शब्दाचा अर्थ आहे सुख, आनंद, बरं का. आणि त्याचाच पर्याय शब्द ब्रह्म आहे. बरोबर. म्हणजे खरं स्वरूप त्याचं ते खऱ्या देवा म्हणजे मग ह्या खऱ्या देवा. बरोबर. सुखरूप असणाऱ्या देवाला समजून वास्तू. राईट. हो चालतं. रामकृष्ण.